नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ हा तुमच्यासमोर काही गोष्टी स्पष्टपणे याव्यात या हेतूनं केलेला आहे. मी हा व्हिडिओ करण्यात आज आनंदी नाही, माझं मन नाराज आहे. याचं कारण असं की एका चांगल्या मुलीचा आईच्या एका चुकीमुळे बळी जातो आणि तिच्या आयुष्यामध्ये आनंद कमी आणि दुःख जास्त असं का व्हावं. तर ह्या गोष्टी मला आवडलेल्या नव्हत्या. पण शेवटी ज्योतिषी हा सल्लागार असतो. सल्ला मानायचा का नाही हा पालकांचा प्रश्न आहे. आणि मग तो पालक बऱ्याच वेळेला पैसे देतो, सल्ला घेतो, पण सल्ला मानत नाही. त्यावेळी आपण काहीही करू शकाय. हताशपणे आपल्यासमोर एखादी गोष्ट घडत असताना आपण शांत राहतो, कारण आपल्या हातात काहीच नसतं. पण झाल्यानंतर पुन्हा तीच व्यक्ती पुन्हा तुम्हाला विचारायला येते की असं असं झालं ना, आता काय करू. मग मात्र त्या व्यक्तीला सल्ला देणारा माणूस हा 10 वेळा विचार करतो की द्यावा का नको. अशा स्थितीमध्ये मी होतो. गोष्ट काय झाली बघा. आज आपण नाव असं दिलेलं आहे, आईची खुल्ली कळी आणि मुलीचा दिला बळी. आईची खुल्ली कळी आणि मुलीचा दिला बळी. आपल्याकडचे लग्न होतात, त्यामध्ये एखादा मुलगा मुलीला आवडला तर विवाह होतो अशी शक्यता फार कमी आहे. जावई म्हणून तो मुलगा आईला आवडावा लागतो आणि मग तो मुलीला आवडला नाही तरी सुद्धा बऱ्याच वेळा तिच्या गळ्यात मारला जातो आणि मग मुलीला काय पर्याय असत नाही. फार मोठी शोकांतिका आहे आपल्याकडची. मग काही वेळेला उलटं पण होतं, मुलीला आवडला म्हणून मुलगी परस्पर करते आणि आई वडिलांना आवडत नाही, ही पण शोकांतिका समाजामध्ये आहे. म्हणून विचार सर्वानुमते करून योग्य तो निर्णय घेणं हा आयुष्याचा आनंदी भाग असू शकतो. पण आपल्याकडे अजून इतपत आपण सुधरामायशींच्या गोळ्या खाल्लेल्या नाहीत, त्यामुळे शहाणं होण्याची शक्यता नाही आहे. बघूया आजचा प्रश्न माझा काय आहे तो, आईची खुल्ली कळी आणि मुलीचा दिला बळी. हे सगळं प्रकरण माझ्याकडे 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुलीची आई मुलीची पत्रिका आणि त्यांच्यासाठी तिच्या त्या मुलीसाठी एका मुलाची पत्रिका घेऊन आली होती. मी बघितल्या, दोन्ही सगळं केलं आणि सांगितलं की हा विवाह टाळला तर बरं होईल, कारण गुणही जमत नाहीत आणि मुलीला आत्ता गुरुबल नाही आहे. हो म्हणाल्या, ठीक आहे. गेल्या आणि मग तिच्याच कोणीतरी मैत्रिणींनी वगैरे किंवा मध्यस्थानी, हो एवढं चांगलं स्थळ सोन्यासारखं आहे, त्या ज्योतिषाचं काय ऐकताय, सोडा, वेडे आहे काय, हो म्हणून टाका झाडदिशी, हां, आणि द्या बार उडून, असं सांगितलं. आता हा बार उडून द्या म्हणत असताना मुलगी पण, आई हेच चांगलं आहे, मला करायचं आहे, असा हट्ट धरली. त्यात तिचा पण काहीतरी दोष असला पाहिजे. मग नंतर ते लग्न झालं. झाल्यानंतर मला एकदा आई भेटल्या त्या मुलीच्या, आणि तुम्ही नको म्हणलात तरी पण झालं म्हणल्या, सोनं झालं मुलीचं. बरं 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 बरं, काय माझा ज्योतिषावर विश्वास नाही, पण आपलं बघायचं म्हणून आम्ही आलो होतो, मान्य. आणि परत 6 महिन्यानंतर परत त्याच दोन्ही पत्रिका घेऊन तीच आई पुन्हा जेव्हा मला भेटायला आली तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणली, आम्ही उत्साहानं केलं खरं, पण आता ते अतिशय त्रासदायक झालेलं आहे. काय झालं, मुलगी घरी परत आली, आम्ही फसलो. मुलगी म्हणते, आता मला तो नको आहे, मला नांदायचं नाही, मला त्रास व्हायला लागला आहे. ते येऊन भांडू लागले आणि घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलेलं आहे. अजून घटस्फोट झाला नाही. का तर रजिस्ट्रेशनच नाही आहे, त्यामुळे घटस्फोट होत नाही. मग ते म्हणतात की आपण परस्पर घटस्फोट घेऊया. परिस्थिती चिंताजनक आहे. त्यात काय झालं काय नाही महत्त्वाचं, एका मुलीचं वाटोळं होणं आईच्या हट्टामुळं हा सगळ्यात मोठा वाईट वाटणारा विषय आहे. मग आईची खुल्ली कळी हा शब्द का वापरला आहे त्याचं कारण सांगतो. बघूया आपण इतिहास काय, बघूया हा इतिहास म्हणजे काय. मुलीच्या आईनं जेव्हा माझ्याकडे आल्यानंतर 2 पत्रिका दिल्या, त्या पत्रिका काय होत्या आपण त्यांचा अभ्यास करूया. मुलीच्या आईनं आल्यानंतर माझ्याकडे 2 पत्रिका दिल्या, त्यामध्ये मुलाची पत्रिका काय होती मी इथं लिहिलेली आहे.
12/10/1999 सकाळी 10 वाजता कोल्हापुरातला मुलगा आहे. मुलगाही माझ्या ओळखीचा आहे. मी मुलाच्याही घरी गेलेलो आहे. प्रश्न असा आहे की आम्ही ती पत्रिका बघितली. तुळरास, विशाखा नक्षत्र, दुसरा चरण, ह्याची कुंडली बघितली असता वृश्चिक लग्न आणि अनुराधा नक्षत्राची पत्रिका आहे. ही पत्रिका ती मांडलेली वृश्चिक लग्नाची पत्रिका. आणि त्या मुलीची पत्रिका मी काढून बघितली. काय होती इथं तीही मांडलेली आहे. मी अभ्यासकांनी पुन्हा एकदा अभ्यास करावा, ज्योतिष अभ्यासकांनी पुन्हा एकदा अभ्यास करावा की आपण एखादी गोष्ट सांगितल्यानंतर लोक ऐकत नाहीत. त्याचं कारण ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल, परंतु त्याचा प्रश्न एखाद्याच्या आयुष्याशी निगडीत असतो. आणि त्याच्याहीपेक्षा मोठा, ह्या लग्नावर दोघांनी सुमारे 5-5 लाख रुपये खर्च केला आहे. 10 लाख रुपये खर्च होऊन हे लग्न झालेलं आहे. 10 लाख रुपये पाण्यात गेले. बदनामी झाली तो भाग वेगळाच. मुलीच्या आयुष्याला डाग लागला, मुलाच्या आयुष्याला डाग लागला. त्याचं मूल्य पैशात नाही आहे. मग तुम्ही 50 रुपये देऊन, 100 रुपये देऊन, 21 रुपये देऊन त्या ज्योतिषाकडनं सल्ला घेता. तो सल्ला किती मोलाचा असतो हे कधी कळतं? ज्या वेळेला आपले 10-15 लाख रुपये पाण्यात जातात आणि मग आपल्याला कळतं की अरेच्या आपण चुकीच्या मार्गाने विचार करतो. तो त्यांना आपण वेडं ठरवलं, पण आपण आयुष्यामध्ये वेडं ठरलो. बघूया मुलीची पत्रिका काय. आता मुलीच्या पत्रिकेचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मुलीच्याही पत्रिकेचा काय अभ्यास आहे तो पण एकदा विचार करा. मुलगी आहे 20/6/2005 आणि मुलगा आहे 99चा. म्हणजे साधारण 6 वर्षाचा अंतर. हा स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे अतिशय योग्य अंतर आहे. 6 वर्ष. थोडं एखादं वर्ष पुढं किंवा एखादं वर्ष कमी जास्त आलं, पण ज्योतिषशास्त्र असं सांगतं की दोघांच्यामध्ये 6 वर्षाचा अंतर हा अतिशय योग्य निर्णय आहे. 1 आणि 2 वर्षाचं अंतर हे लग्न टिकाऊ नाही आहे, 100% नाही. स्टँडर्ड डिव्हिएशन, त्याला दर्जेदार अंतर म्हणतो ते. मग आता ही 20/6/2005 सोमवारची मुलगी, दुपारी 3 वाजताचा जन्म, कोल्हापूरचा. तिची रास आहे अनुराधा. तिची रास आहे वृश्चिक, नक्षत्र आहे अनुराधा. आपण बघणार आहोत पत्रिका. बघा 20/6/2005 मुलगी, दुपारी 3 वाजताचा जन्म, कोल्हापूरचा, वृश्चिक रास, अनुराधा नक्षत्र आहे, तिसरा चरण. शुक्ल त्रयोदशीची मुलगी आहे. तिथी शुक्ल त्रयोदशी आहे. जेव्हा हे सगळं गुणमिलन वगैरे बघितलं तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की केवळ गुणमिलन कोष्टकामध्ये हे 17 गुण दाखवतात. हा विवाह शक्यतो टाळा. याची काही कारणं आहेत. ती कारणं पण त्यांना सांगितली होती. कारणं काय होती तर मुलीच्या पत्रिकेमध्ये काही दोष आहेत. या दोषांचा विचार करता हे लग्न फार काळ टिकेल असं मला वाटलं नाही. मग आम्ही टाळण्याचा सल्ला दिला होता. पण आईचं उत्साह काय बघाल तुम्ही. हे जरी सगळं केलं तरी आईचा उत्साह का वाढला. मग मी विचारलं त्या आईला, लग्न झाल्यानंतर सगळं झालं काय केलं. तुम्ही माप नको म्हणलात, परंतु मला इतकं आवडलं म्हणली की मी विचार केला कुणाचं ऐकायचं नाही. आईची कळी का खुलली हा प्रश्न येतो. आईची कळी एवढ्यासाठी खुलली की मुलगा एका 2 नंबरचे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्यामुळं घरात अमाप पैसा. म्हणजे बघा भुलली कशाला ही 2 नंबरचा पैसा. तो कायमस्वरूपी असेल का माहीत नाही. दुसरं असं मुलगा देखणा आहे बर, मग तो मुलीला आवडतो का नाही माहीत नाही, पण मुलीला आवडला. आता प्रश्न असा आहे की ह्याच्यात काही दोष आहेत. त्या दोषांचा विचार करून हे लग्न टिकलं पाहिजे. आपण सर्वसामान्य माणसं, आपल्याला हे टिकणं गरजेचं आहे. तर मुलीच्या पत्रिकेतले काही दोष आहेत, त्याचा आपण अभ्यास केला. आता मुलीच्या पत्रिकेचा आपण अभ्यास करूया. बघा मागच्या वर्षी हे लग्न झालं तेव्हा वृश्चिक राशीला, म्हणजे आत्ता आपण आज हा व्हिडिओ देत आहोत हा साधारणपणे बघा 3/7/2026 आजची तारीख आहे. म्हणजे जो गुरु 1 महिन्यापूर्वी बदलला 1 जून 2026ला, त्याच्या अगोदर ती 8 महिन्याचे विवाह आहे. साधारणपणे त्यावेळी या वृश्चिक राशीला गुरुबल नव्हतं. मग मी म्हटलं मुलीला गुरुबल नाही आहे आणि मुलीच्या पत्रिकेमध्ये गुरु अनिष्ट आहे. बघा इथं दिसतं तुम्हाला ही मुलीची पत्रिका, चांदनी मुलीचं नाव.
ह्या मुलीच्या पत्रिकेत गुरु कन्या राशीमध्ये शत्रू घरामध्ये आहे, गुरुबल नाही, विवाह लाभेल असं मला वाटत नाही. त्यानंतर मुलीच्या पत्रिकेमध्ये गुरु केतू युती, याला अर्थ म्हणतात की चांडाळ योग. म्हणजे मुलीच्या मैत्रिणी किंवा मुलगा जो कोणी असेल तो ह्यांना चांगला सल्ला द्यायला बांधील नाही आहे. मुलीची एक मैत्रीण होती म्हणे, तिनं मुलगा बघितला आणि तिनं मुलीला सांगितलं, एक नंबर तू सोडू नकोस, काय जर झालं तर सांगतो तुला, दुसरं स्थळ मिळणार नाही, मला लय आवडलाय, तू नाही म्हणलीस तर दुसऱ्या दिवशी मी करायला तयार आहे. अशी सांगणारी जर मैत्रीण भेटली तर मुलींना का आदन येणार नाही मला सांगा? उत्साहाचं आदन का येणार नाही? त्यामध्ये अजून एक भाग म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो की ह्या सगळ्यामध्ये एक मोठा तोटा झाला, तो म्हणजे कुठला? मुलगी हातात हार घेऊनच तयार होती का काय? ज्याला आपण शब्द वापरतो, घोड्यावरच आहे माणूस लग्नाला, तर घोड्यावरच आहे म्हणजे मी घोड्यावर बसूनच आहे, मुलगी दिसली की हार घालतो असा म्हणणारा मुलगा घोड्यावर, तशी मुलगी पण घोड्यावर असते कधी कधी. घोड्यावर हा शब्द यासाठी वापरलाय, मी सर्व जागी तयार आहे, 2 दिवसात लग्न करा, माझी तयारी आहे. याचं कारण असं की मुलीची शुक्ल त्रयोदशी तिथी आहे. लक्षात घ्या, ज्या तिथी आहेत त्याच्यामध्ये शुक्ल त्रयोदशी तिथी आहे, ती काढून बघा तुम्ही. शुक्ल त्रयोदशी तिथीची देवता आहे काम. ह्या लोकांना आपल्यात असणारं चैतन्य, मग ते सेक्स्युअल चैतन्य असो, उत्साहाचं असो, पळण्याचं असो, खाण्याचं असो, दम निघत नाही इतकं चंचल तयार होतं ते, आणि मग ते तुम्हाला एवढी घाई करायला लावतं. आता तो बघितल्याबरोबर हिला इतकं आकर्षण तयार झालं असेल, कधी एकदा जाऊन गळ्यात पडते. हा सगळ्यात मोठा धोका आहे. काम ही काय आहे, सगळ्यात विचित्र देवता आहे. त्याला प्रजापती असं म्हटलेलं आहे नवग्रहांमध्ये. हा तुम्हाला मनच तुमचं इतकं विचलित करतो की तुम्हाला कधी एकदा जाऊन ती गोष्ट प्राप्त करतोय असं वाटतं, आणि मग सतत तोच विचार भोवतो, आणि मग उठता बसता आपण म्हणतो ना, जळी काष्टी पाशानी असा विचार, मुलगा, संसार, वैवाहिक सौख्य, शरीर सुख, ह्या गोष्टीमुळे हे पिडले जातात. आणि मग आई केव्हा एकदा ठरवतेस बघ असं म्हणली मुलगी, म्हणल्यावर आईला उत्साह एवढा की अरे मुलगी तयार आहे, तर आईची कळी खुलली, 15 दिवसात लग्न झालं. शुक्ल त्रयोदशी अतिशय माणसाला मोहात टाकणारी माया आहे ही. ह्या मायेत लग्नानंतर सुद्धा फसणाऱ्या मुली किंवा लग्नानंतर सुद्धा फसणारे पुरुष आहेत. ही माया आहे, तुम्हाला पुन्हा पुन्हा उडत राहते आणि ती तुम्हाला कुठं नेते मला माहिती नाही, परंतु ती अडचणीची आहे. आता ह्यात काय काय झालं बघा. एक तर ह्या साधारणपणे मुलीला काही नाही आहे, ह्या मुलीच्या पत्रिकेचा अभ्यास करता मुलीला सगळ्या गोष्टी अडचणीच्या कुठल्या ठरल्या तर, एक, त्या पत्रिकेमध्ये शुक्ल त्रयोदशीचा जन्म आहे. 2, हिला गुरुबल नाही, गुरुबल नसताना विवाह करू नये. तिसरं असं की हिच्या पत्रिकेमध्ये असणारा हा गुरु केतू युतीचा भाग, म्हणजे ज्याला चांडाळ योग असं म्हटलंय, त्याची शांती करावी लागते. आणि शांती केल्यानंतर आपल्याला परत एक शहाणपण विकत घ्यावं लागतं. ते म्हणजे कोणतं तर, जर समजा आपल्याला चुकीची मैत्री होत असेल कुठे, आणि आपल्या लक्षात आलं की आपली मैत्री झालेली आहे, अगोदर कळत नाही, परंतु ही मैत्री चुकीच्या पद्धतीनं चालली आहे आणि आपण यात पुढं गेलो तर आपल्याला त्रास आहे, तर त्यावेळी खोटं बोलून म्हणा, खरं बोलून म्हणा, ती मैत्री बंद करायला हवी. बंद करायला, खोटं सांगून ती मैत्री बंद कर. ती मैत्रीण असो, मित्र असो, त्याला टाळायला शिकायला सुरुवात करायला हवी, आणि त्याला लांब ठेवलं की आपलं जगणं अतिशय सुकर होतं. हे आपण ठरवून करायला हवं. हे शांती केली म्हणजे आपोआप होणाऱ्या अशातला भाग नाही आहे. मग या पत्रिकेमधले दोष काय सांगितले? एक तर शुक्ल त्रयोदशीचा जन्म होता, दुसरं असं की तिला गुरुबल नव्हतं, तिसरं असं की तिचा गुरु केतू युती ही व्ययस्थानामध्ये आहे. व्यय म्हणजे खर्च, हे खर्चाला भाग पाडतं. विनाकारण 5 लाख रुपये खर्च झाला, प्राप्ती काहीही नाही, हा खर्चात जाणारा भाग आहे, म्हणून 10 वेळा विचार करायचा आहे. त्यानंतर या पत्रिकेमध्ये शनी म्हणजे आनंद, तो आहे शत्रू घरात, म्हणजे तो आनंद शत्रूला मिळतो. म्हणजे हिचं उद्या लग्न झाल्यानंतर ती जर परत आली आणि लग्न नाकारलं गेलं किंवा तिला नको आहे नांदायचं, तर हिला त्रास होईल, पण ही जे शत्रू, ज्याला भावकी शब्द वापरला आहे, त्यांना आनंद होणार आहे. म्हणजे तुम्हाला त्रास होणार आणि त्याला आनंद होणार. हा शनी
हा आनंद देणारा शत्रू घरात आहे, शत्रूला आनंद होतो, अशी परिस्थिती आहे. मग तुम्हाला त्यांना आनंद द्यायचा आहे का? नाही, मग थांबा जरा, गडबड करू नका. ह्या पत्रिकेमध्ये जेव्हा त्रयोदशीचा जन्म असतो आणि शुक्र आणि रवी एकत्र येतात तेव्हा फार परिस्थिती वाईट आहे. शुक्र हा आपला शुक्रजंतू जो आहे त्याची कार्यक्षमता वाढवणारा घटक आहे आणि रवी आपण म्हणतो की तो शरीरातली उष्णता वाढवणारा घटक आहे. किती वाईट आहे बघा. थंडीत आपण जर म्हणलो की मी सूर्यासमोर सकाळी उन्हात बसतो, ठराविक वेळ बसल्यानंतर त्या उन्हानं तापल्यानंतर आपल्याला उठून आत जावं वाटायला लागतं, कारण ते तापायला लागतं आणि आतमध्ये आपल्याला लाही व्हायला लागते. आपण म्हणतो बास आता उन्हातून कंटाळा आला. शेकोटीपुढे बसलो आणि जरा शेकोटी वाढली तर आपण मागं सरकतो, कारण तो दाह आपल्याला सहन होत नाही. तोच प्रकार इथे आहे, तोच प्रकार इथे आहे शुक्ल रवीचा. त्यामुळं शुक्र रवी युती असेल आणि ती जर समजा या भाग्योदयामध्ये बुधाबरोबर असेल आणि त्यात ती मिथुन राशीमध्ये आहे, म्हणजे बुधाच्याच राशीमध्ये आहे, मग तर आपली बुद्धी घाण टाकूनच आपण विचार करतो. हा सगळा घोटाळा असेल तर मात्र त्यामध्ये आपल्याला अपयश येण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामध्ये अजून एक भाग काय, तर मग आपलं मन कुलुषित का होतं, हा विचार करत नाही, ते घाण का टाकलं जातं, तर त्याचं एक कारण आहे, ते म्हणजे हिचा बुध हा धनस्थानामध्ये नीचेच आहे. वृश्चिक राशीतला बुध नीचेच आहे. चंद्र जेव्हा नीचेचा असतो, चंद्र नीचेचा आहे, म्हणजे मन जे आहे ना ते खचलेलं आहे माझं. तो धनस्थानात किती पैसा जाऊ दे, होय म्हणायचा, नाही म्हणायचा नाही, हा एक विचार असतो. ज्याला आपण म्हणतो की रेसवर घोड्याच्या पैसे लावणारी माणसं, कितीही पैसा जाऊ दे, मटक्यावर पैसे लावणारी माणसं, मी एक दिवस जिंकणारच, लॉटरी लावणारी माणसं, हे धनस्थानात यांचा चंद्र असतो. आणि हा काय करतो माहिती का, आशेनं ह्या सगळ्या गोष्टीच्या मागा लागतो आणि आशा ही माणसाला त्रासदायक ठरते. ह्या पत्रिकेतल्या दोषांचा अभ्यास करता त्रयोदशी एक. दुसरं असं की चंद्र, तिसरं गुरु केतू युती, 4 शुक्र रवी युती, 5 शनी शत्रू घरात, हे सगळं असताना हिच्या षष्टम स्थानात राहू आहे. षष्टम स्थान म्हणजे मनोविकृती. त्यामध्ये आपण म्हणतो की षष्टम स्थान म्हणजे मनोविकृती. राहू म्हणजे शरीरातली ताकद. लक्षात ठेवा, बल आपलं हे कमी आहे, बल आपलं कमी आहे. त्या मुलीचं वजन जर बघितलं तुम्ही तर ते 35 किलो सुद्धा होणार नाही. एवढी काटकोळी आणि कृश मुलगी, हिला काय काम होणार आहे सांगा मला. म्हणजे घरातली कामं किंवा काय, नवरी म्हणून तिथं लग्न करून गेल्यानंतर आणि काय हे करता तुम्ही, तर आईला काय पसंत नव्हतं. हे सगळं सांगितलं समजावून तरी पण ऐकलं नाही. परिणाम व्हायचा तोच झाला. म्हणजे आईच्या उत्साहाचा तो परिणाम आहे असं मी म्हणतो, कारण आईची खुल्ली कळी आणि मुलीचा दिला बळी. आता मुलाकडचे तयारच आहेत मुली कमी असल्यामुळं, ज्या कसली का असाना मुलगी आहे ना आम्ही करून घेतो. मग हा प्रश्न मुलांच्याकडचा झाला. आता मुलांच्याकडचा सुद्धा विचार करा आपण, की मुलाच्याकडच्या सुद्धा पत्रिकेमध्ये दोष आहेत. माझा मुलांशी संबंध ओळखीचे असले तरी पण मी त्यांच्याकडे जाऊन काय सांगू इच्छित नाही, ते आले पाहिजेत. पण मुलीकडच्याने बघितल्यानंतर मुलाकडच्याने पण बघितलं. आता हे कुठेतरी घरात मोबाईलवर बघितलं असलं तर बघायलाच नको. ज्या गोष्टीवर आपण 10 लाख रुपये खर्च करणार असतो, ती गोष्ट एका चांगल्या ज्योतिषाकडे जाऊन योग्य त्याला पैसे देऊन बरोबर आहे काय, करू काय असं आपण विचारत नाही. आपण ते मोबाईलवर बघतो आणि मग आपल्याला ह्या सगळ्या ज्या लग्नामध्ये माणसाचा विवेक कुठं घालवतो सांगतो तुम्हाला. साध्या मेहंदीसाठी 5-5 हजार रुपये खर्च होतो. केशाचा जो काय आपण हे करतो, केशारंभ म्हणतो आपण त्याला, ब्युटी पार्लर, त्याच्यावर आपण 25,000 रुपये खर्च करतो. मुलीच्या 2 वेळचं, तिची आई, तिची बहीण, अमकं 20-20 हजार रुपये ते पार्लरला खर्च होतो. पण ज्योतिषाकडे जायचं म्हणलं की 11 रुपयाशिवाय आमच्याकडं पैसा नसतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे, त्याला पर्याय नाही, मग त्याचे परिणाम आपण भोगत असतो. पण आपण म्हणत नाही की घ्या एक 500 रुपये खरंच छान सगळं बघा आणि मला सल्ला द्या. असा माणूस मला भेटलाच नाही. हा सगळा दारिद्र्याचा भाग आहे. पटतं न पटतं, पण उद्या हे 10 लाख रुपये गेले, आता तुम्ही कोणाकडे बघणार? आता त्या आकाशाकडे बघून त्या आकाशाकडे बघून टाळ्या वाजवणार का? पुढे काय होणार? आता तो आकाश असून दुसरी चांदणी बघणार आणि ही चांदणी तिसरं आकाश बघत राहणार. अशीच परिस्थिती उद्भवणार आहे. का? तर आमची दृष्टी चांगली नाही आहे. त्यामुळे डोळे असणं आणि दृष्टी असणं हा फार मोठा फरक आहे, लक्षात घ्या. आता आपण मुलाची पत्रिका बघूया. 12-10-99चा मुलगा. मुलाच्या पत्रिकेमध्ये
सकाळी 10 वाजताच जर आपण पत्रिका काढली तर तूळ रास विशाखा नक्षत्र. आता त्यांना सांगितलं होतं या विशाखा नक्षत्राची शांती करावी लागते. ते म्हणाले ते काय आम्हाला बरोबर वाटत नाही, आम्ही करणार नाही. म्हणजे मुलीकडच्या लोकांना मी सांगितल्यावर लिहून दिलं, ते म्हणले आम्ही लहानपणी केली. आता काय ह्याला काय पुरावा नसतो काय नसतो, केलं म्हणलं की झालं. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट येते ती म्हणजे काय, तर ह्या पत्रिकेमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की ह्या पत्रिकेमध्ये दोष कुठला आहे, तर शनी हा नीचेच आहे गुरुबरोबर. शनी नीचेचा याचा अर्थ असा की हे षष्ठम स्थान आहे, हे मनोविकृतीचं स्थान आहे. ह्यात शनी नीचेचा, शनी म्हणजे आनंद, मानसिक आनंद नाही आहे त्या लोकांना, मानसिक आनंद नाही आयुष्यात, या लोकांना मानसिक आनंद मिळणार नाही. मग लग्नानंतर ह्या गोष्टी 4 महिन्यात झाल्यानंतर मानसिक आनंदाचं काय झालं, भरीत झालं, लोणचंच केलं आपण. मग असं का झालं असेल, तर याचं कारण असं की ह्या 2 पत्रिकांमध्ये आपल्याला क्रॉस चेक दिसतो. क्रॉस चेक म्हणजे काय, हा एक पत्रिकेतला सगळ्यात मोठा विचित्र प्रकार आहे की ज्योतिषी ह्या गोष्टी बघतात असं मला वाटत नाही. क्रॉस चेक म्हणजे काय, आता हा क्रॉस चेक उलटा सुलटा असू शकतो. म्हणजे काय, दोन्ही पातळ्यावर जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हा क्रॉस चेक होतो. बघा, पत्रिका बघत असताना गुणमिलनामध्ये तूळ रास आणि वृश्चिक रास असं बघितलं जातं, आणि हेच लग्नात बघितलं तर ही तूळ रास आणि इथं हे वृश्चिक लग्न, वृश्चिक रास. इथं बघितलं तर हे तूळ लग्न आणि हे वृश्चिक लग्न, हे तूळ वृश्चिक, हे वृश्चिक हे तूळ, हे एकमेकांच्या अपोजिट. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की जर मग 34 आकडा लिहिला तर 43 आकडा लिहिताना फक्त मागची बाजू पुढे लिहित आलो आपण, जर असं झालं तर ह्या गोष्टी अडचणीच्या. हा क्रॉस चेकचा भाग आहे. हा क्रॉस चेकमध्ये जर बघितलं आपण तर गुणमिलन होईल पण होणार नाही चांगलं. याची कारणं पण सांगतो तुम्हाला. याची कारणं काय आहेत, साधी गोष्ट आहे. मुलाच्या पत्रिकेचा अभ्यास करताना विशाखा नक्षत्र हे अंध आहे, अंध आहे. डोळे झाकून मुलगी देतात म्हटल्यानंतर काय बघायचंच कारण नाही. आणि वृश्चिक लग्न आहे पण त्याचे नक्षत्र आहे अनुराधा, हे मंद आहे आणि हे अंध आहे. काही मला नको. आज अशा स्वरूपाची मुलांची किंवा मुलांच्या पालकांची वृत्ती आलेली आहे. मुलगी आहे ना, चालेल मला, काय बघायला नको आहे. असं कसं चालेल, 10 रुपयाची मेथीची पेंडी घेताना सुद्धा तुम्ही 10 वेळा विचार करून घेता. बघा तुम्ही 20 रुपयाची कोथिंबीरीची पेंडी 10 वेळा विचार करून घेता, काय नाही घेत. साधे 1 किलो कांदे घेताना ह्या मुलाची आई, तो माणूस म्हणला मी देतो, तर नाही नाही मी निवडून घेणार. आता 1 किलो कांद्यात 20 रुपयामध्ये तो काय फसवून तुम्हाला बिल्डिंग बांधणार आहे. पण आपण वाटतं की नाही आपल्याला निवडून छान घ्यायला पाहिजे. मग त्या मुलीच्या वेळी असा विचार होणार नाही. 20 रुपयाच्या कांद्यासाठी, एका मेथीच्या पेंडीसाठी, एका कोथिंबिरीसाठी, 100-200 रुपयाच्या साडीसाठी तुम्ही जितकी चिकित्सा करता तितकी चिकित्सा आयुष्याच्या जगण्याची, मुलाच्या आयुष्याची करत नाही. विचार करा, स्वतःला विचारा तुम्ही एकदा, मग तुम्हाला कळेल की तुम्ही मंद आहात का अंध आहात का चिबीट आहात का सुलोचनी आहात. निश्चितपणे तुम्हाला लक्षात येईल. आता हाच जर भाग मुलाच्या बाबतीत आहे, तो मुलीच्या बाबतीत बघितला तर तुमच्या लक्षात येईल. मुलीचं पण कसं आहे, हे नक्षत्र अनुराधा, हे काय आहे, हे मंद स्वरूपाचं नक्षत्र आहे. मंद स्वरूपाचं नक्षत्र, काही फार चिकित्सा नको. हो बरा दिसला ना छान, नुसता गोरा गोमटा, अगं ते रंग काय चाटायचा आहे काय, असं जर मी म्हणलो असतो तर मला त्यांनी वेड्यात काढलं असतं का नाही. पण आपण मंद असतो म्हणजे काही गोष्टी बघतच नाही किंवा मुद्दाम काळा डोळा केल्यासारखा करतो, अशी परिस्थिती असू शकते. आणि हे स्वाती नक्षत्र हे मात्र सुलोचनी आहे. मग ह्या सुलोचनी नक्षत्राला मुलीला काय दिसलं असेल त्यामध्ये, तर मुलाचा रंग, मुलाची उंची, मुलगा आवडला, बांगा पिंडानं छान आहे, पैसा भरपूर आहे, कशाला बाकी काय पाहिजे, असा विचार करून सुलोचनी नक्षत्रानं या त्यांना भुरळ पाडली आणि हा विवाह झाला. 6 महिन्यानंतर ती मुलगी नको म्हणून, मला नांदायचं नाही म्हणून परत आली. आणि आता मुलीला दुसरं स्थळ बघण्यासाठी आई पुन्हा दुसऱ्या मध्यस्थाकडे गेली. आणि मुलाकडचे लोक म्हणतात आम्हाला ही मुलगी नको, कारण आम्हाला हे स्थळच पसंत नव्हतं, पण आम्ही गडबडीत लग्न केलं. आता असं जर असेल तर मुलीच्या आईला विचारलं तुम्ही का गडबड केली, तर ती म्हटली मला जे दिसलं ते लांबून छान दिसलं, त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा चकाकतं ते कधी सोनं नसतं. ह्या एका म्हणीवर आपण फसतो आणि फसल्यानंतर मुलीच्या आयुष्यामध्ये अडचणी. आईनं छान संसार केला आहे, अजून करते आहे,
मग आईने ह्या गोष्टी पाहायला हव्यात. पण बऱ्याच वेळेला असं झालं की मुलीचे वडील कुठं पिक्चरमध्येच नव्हते. मग मी एकदा मुलीच्या वडिलांना भेटलो. तर ते म्हणाले, मला घरात काहीही किंमत नाही, मला विचारलं जात नाही. मुलगी आणि आई यांनी ठरवलं, बघितलं, ते निश्चित केलं, तारीख ठरवली. मला म्हणले तुम्ही गप्प बसा, नुसतं जास्त बोलू नका, तुम्हाला काय करायचं आहे मध्ये पडू नका. मुलीच्या वडिलांना शून्य किंमत. गुळाचा गणपती जर केला असेल तर घरचा विष्णू जर आम्ही असा ठेवत असू तर आमचं कल्याण आहे का? नाही. मला असं वाटतं की कदाचित त्यांना कळत नसेल, पण तुमच्या सर्वांपेक्षा तो ज्येष्ठ आहे, त्यांचाही काही अनुभव आहे, त्यांनाही काही वाटतं, त्या गोष्टी विचारायला तर हव्यात. पण जिथं आई खमकी असते तिथं त्या माणसाचं भरीत केलं जातं आणि मुलांवर हेच संस्कार होतात. ह्याच संस्कारानं जर ती मुलगी त्या घरात गेली तर तिथं तीच करते, तुला काही कळत नाही, तुझ्या वडिलांना काही कळत नाही, तुझ्या आईला काही कळत नाही, मी खमकी आहे, ह्या संस्कारानं जर तिथं ती वागली तर तिला तांदळातला खडा काढल्यासारखा बाजूला काढलं जाईल. मग हे संस्कार आपले जे आहेत ते चुकीचे होतात काय? होय, संस्कार असलेली मुलगी करून घेणं हा सगळ्यात मोठा भाग आहे. त्यामुळे मुलगी बघताना रंग बघा, शिक्षण बघा, पत्रिका बघा, संस्कार आहेत का बघा. ह्या जर गोष्टी बघितल्या नाही तर तुमचे 10 लाख रुपये बिडी वाढल्यासारखे हवेत मस्तपैकी धुरासारखे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गोष्टी टाळू नका. माझी हात जोडून विनंती आहे, 10 वेळा विचार करा. आपण पैसे मिळवताना पै पै करून मिळवतो आणि घालवताना आपण असं धरण फुटल्यासारखे पैसे जातात. एका दिवसात तुमचे 10 लाख रुपये खर्च होऊन गेले. मला सांगा, चोरून आणले होते? नव्हते ना. मग असे धरण फुटल्यासारखे पैसे वाहत जातात आपले आणि पुन्हा आपण कंगाल होतो आणि पुन्हा दुसऱ्या लग्नासाठी पुन्हा फेरे घालत बसतो, खेटे घालत बसतो. आणि लोकांना आता सांगावं लागतं, नाममात्र घटस्फोट आहे. असा नाममात्र 6 महिने राहिलेल्या मुलीचा कसा असेल घटस्फोट? आता पुन्हा हे प्रश्न, आता पुन्हा त्या वडिलांच्या डोक्याला ताप. म्हणजे एका गोष्टीचा आपण जर विचार नीट केला नाही तर सगळ्या घराला मनोवृत्ती जी असते ती मनोविकृतीत रूपांतर करते. म्हणून आईची जरी कळीक खुलली असली तरी मुलीचा बळी दिलेला आहे. मुलीचा नुसता नव्हे, सगळ्या घराच्या मनोविकृतीचा बळी दिला जातो. 10 वेळा विचार करा. एखादी कृती करताना सगळ्यांना बरोबर घेणं हे आपलं कर्तव्य आहे. मी म्हणेल तो कायदा, मी म्हणेल तेच बरोबर असं नव्हे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, माझंच खरं असं म्हणण्यापेक्षा खरं ते माझं असं म्हणलात तर तुमचं आयुष्य छान आणि सुंदर जाईल. प्रयत्न करा. तुमचं वाक्य तेच आहे, माझं तेच खरं आहे असं नको, खरं ते माझं म्हणायला शिकलात तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यांनाच मनोविकृती न देता आनंदानं जगता येईल. प्रयत्न करा. त्या मुलीला पुन्हा चांगलं स्थळ मिळवून तिचं चांगलं लग्न हो, त्याही मुलाचं पुन्हा चांगलं लग्न हो अशी अपेक्षा आणि प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो. प्रयत्न करा. काय गरज लागली तर मला कमेंटमध्ये केव्हाही आपण सांगू शकता. मी तुमची वाट बघत आहे.